श्री गुरुदेव दत्त. राधा आणि रुक्मिणी कोण होते? ही देवी लक्ष्मीचा अवतार. राधा भगवान श्रीकृष्ण यांची प्रेमिका होती, तर दुसरीकडे त्यांची अर्धांगिनी रुक्मिणी आहे. भगवान श्रीकृष्णांचे या दोघीवरही खूप प्रेम होते. अशा वेळी लोकांच्या मनामध्ये असा विचार येतो की भगवान श्रीकृष्ण विष्णूंचा अवतार होते आणि माता रुक्मिणी देवी लक्ष्मीचा अवतार होता. मग राधा कोण आहे आणि माता राधा कोणाचा अवतार होती? रुक्मिणी आणि राधामध्ये काय अंतर आहे? या दोघांशी संबंधित कोणते रहस्य आहे जे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही? पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी जाणून घेऊया माता रुक्मिणीविषयी. भगवान पुराण, महाभारत आणि दुसऱ्या सगळ्या हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये माता रुक्मिणीला माता लक्ष्मीचा अवतार म्हटले आहे. महाभारतामध्ये असा उल्लेख आहे की रुक्मिणी विदर्भाच्या राजा भीष्मक यांची मुलगी होती. रुक्मिणीचे भगवान श्रीकृष्णावर प्रेम होते आणि तिला श्रीकृष्णाबरोबर विवाह करायचा होता. पण रुक्मिणीचा सगळ्यात मोठा भाऊ रुक्मी दुष्ट राजा कंसाचा मित्र होता, ज्याला श्रीकृष्णाने मारले होते. त्यामुळे तो या विवाहाच्या विरुद्ध होता. रुक्मिणीला असे वाटले होते की रुक्मिणीचा विवाह शिशुपालबरोबर व्हावा. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाने माता रुक्मिणीबरोबर विवाह केला. आता ऐकूया राधाविषयी. यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्या आधीच्या जन्मामध्ये म्हणजेच आपल्याला त्रेतायुगामध्ये जावे लागेल. हे तर तुम्हाला माहीतच असेल की अयोध्येला परत आल्यानंतर भगवान श्रीराम यांनी माता सीतेचा त्याग केला होता. त्यामुळे माता सीतेला खूप वर्ष जंगलामध्ये आश्रमात राहावे लागले होते. त्यावेळी एकदा भगवान श्रीराम यांनी यज्ञ केला. आता अडचण ही होती की विवाह असून सुद्धा भगवान श्रीराम हा यज्ञ त्यांच्या पत्नीशिवाय पूर्ण करू शकत नव्हते. कारण माता सीतेचा तर त्यांनी आधीच त्याग केला होता. त्यामुळे हा यज्ञ पूर्ण होणे अशक्य होते. त्यावेळी आचार्य वशिष्ठ जे हा यज्ञ करत होते, त्यांच्या सांगण्यावरून सोन्याची माता सीतेची मूर्ती बनवली गेली आणि अशा प्रकारे यज्ञ पूर्ण केला. पण ती सोन्याची सीता भगवान श्रीराम यांना माता सीतेची आठवण करून देऊ लागली. त्यावेळी भगवान श्रीराम यांनी विचार केला की या सोन्याच्या सीतेला शरयू नदीमध्ये विसर्जन केले जावे. जेव्हा त्या मूर्तीला शरयू नदीमध्ये नेलं जात होतं, तेव्हा ती भगवान श्रीरामांना म्हणाली, महाराज, तुम्ही तर माझा पूर्ण त्याग केला आहे. मी 11.5 वर्षापासून तुमच्या वियोगामध्ये जगत आहे. कमीत कमी या सोन्याच्या मूर्तीच्या रूपामध्ये तरी मला तुमच्याबरोबर राहू द्या. हे ऐकून भगवान श्रीराम म्हणाले, हे सीते, जेवढा वर्षाचा वियोग तू या जन्मात माझ्यासाठी सहन केला आहे, तेवढे वर्ष मी पुढच्या जन्मात तुझ्याबरोबर राहील. आणि असं म्हटलं जातं की माता राधा तीच सोन्याची सीता होती. म्हणजेच एक प्रकारे देवी सीतेचा अंश, ज्यांच्याबरोबर भगवान श्रीकृष्ण त्यांच्या प्रेमिका रूपामध्ये 11.5 वर्ष राहिले होते. त्यामुळे असं म्हटलं जातं की राधा कोणी दुसरी नाही तर देवी लक्ष्मीचा अंश अवतार आहे. फरक फक्त एवढाच आहे की माता रुक्मिणी आपण देहिक लक्ष्मी आणि माता राधेला आत्मिक लक्ष्मी मानतो. कोणाबरोबर झाला भगवान श्रीकृष्णांचा विवाह? प्रत्येकजण रुक्मिणीला भगवान श्रीकृष्णाची पत्नी आणि माता राधेला श्रीकृष्णाची सखी या रूपामध्ये ओळखतात. ज्यांच्याबरोबर भगवान श्रीकृष्णाने विवाह केला नाही. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की माता राधा आणि भगवान श्रीकृष्णांना यांचा विवाह आनंदी वर्षापासून होत आहे. द्वापर युगामध्ये सुद्धा या दोघांनी विवाह केला होता. यांचा संदर्भ आपल्याला गर्गसंहिता मध्ये सुद्धा मिळतो, ज्यामध्ये असं म्हटलं आहे की याच मांडीरवटामध्ये ब्रह्मदेवानी राधेश्याम यांचा विवाह केला होता. पण आजही रुक्मिणीला भगवान श्रीकृष्णाच्या पत्नीच्या रूपामध्ये ओळखलं जातं. कसा झाला राधा आणि रुक्मिणींचा जन्म? एक रहस्य राधा मातेच्या जन्माचे सुद्धा आहे. प्रत्येकाला हे माहीतच आहे की रुक्मिणी राजा भीष्मक यांची मुलगी होती आणि त्यांनी एक साधारण मनुष्याप्रमाणे त्यांच्या मातेच्या पोटी जन्म घेतला होता. पण राधा माता भगवान श्रीकृष्ण यांच्याप्रमाणे आनंदी आणि अजन्मी आहे.
म्हणजे त्यांचा जन्म मातेच्या गर्भातून झाला नाही. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार श्रीकृष्णाच्या डाव्या अंगातून एक सुंदर कन्या प्रगट झाली होती. तिने भगवान श्रीकृष्णांना फूल अर्पण केले आणि भगवान श्रीकृष्णाबरोबर बोलत बोलत ती त्यांच्या सिंहासनावर बसली. ती सुंदर कन्या राधा होती, जिला पुढे जाऊन भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमिकेच्या रूपात ओळखले जाऊ लागले. श्रीकृष्णांचा विरह प्रत्येकाला हे माहीतच आहे की राधा आणि कृष्ण यांना विरह सहन करावा लागला, पण रुक्मिणीच्या वियोगाबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे. रामचरितमानसाच्या बालकांडानुसार एकदा भगवान विष्णूंनी नारदाबरोबर कपट केले. त्यांना त्यांचे रूप देण्याऐवजी भगवान विष्णूंनी नारदांना वानराचे रूप दिले, ज्यामुळे नारद मुनींची लक्ष्मी मातेच्या स्वयंवरामध्ये हसू झाले आणि त्यांच्या मनातील लक्ष्मी मातेबरोबर विवाह करण्याची इच्छा दबून राहिली. अशा वेळी नारद मुनींनी भगवान विष्णूंना शाप दिला होता की तुम्हालाही पत्नीचा वियोग सहन करावा लागेल, आणि तोच हा शाप होता ज्यामुळे राम अवतारामध्ये भगवान श्रीराम यांना माझा सीतेचा वियोग आणि भगवान श्रीकृष्ण अवतारामध्ये माता राधेचा वियोग सहन करावा लागला होता. तर दुसरीकडे ऋषी दुर्वासा यांच्या शापामुळे भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी 12 वर्ष लांब राहावं लागलं होतं. या पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी ऋषी दुर्वासांना त्यांच्या महालामध्ये येण्याचे निमंत्रण दिले, पण ऋषी दुर्वासा म्हणाले ते तेव्हाच त्यांच्याबरोबर येतील जेव्हा त्यांच्यासाठी वेगळा रथ आणला जाईल. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी रथाच्या दोन्ही घोड्यांना काढून टाकले आणि रुक्मिणीबरोबर मिळून रथ स्वतः ओढू लागले. रस्त्यामध्ये जेव्हा माता रुक्मिणीला तहान लागली तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी जमिनीतून पाणी काढले, जे पिऊन दोघांनी त्यांची तहान भागवली. पण भगवान श्रीकृष्णांनी ऋषी दुर्वासांना पाण्याचे विचारले नाही. भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांच्या या वागण्यामुळे ऋषी दुर्वासांना राग आला. त्यामुळे ऋषी दुर्वासांनी भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी मातेला 12 वर्ष वेगळं राहण्याचा शाप दिला. तर हे होते माता रुक्मिणी आणि माता राधा यांच्या संबंधी रहस्य.